नमस्कार. मी नितीन घोरपडे. काही दिवसांपूर्वी एका सामाजिक संस्थेसोबत डोनवाड या गावाला भेट दिली. तिथं MPSCची तयारी करत असलेल्या एक तरुणाने आत्महत्या केल्याचं कळलं. ऐकून धक्काच बसला. आत्महत्या. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस, वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे. आत्महत्या हा शब्द ऐकून सुन्न होऊन जातो आपण सर्व. ज्याच्या परिवारात हे घडतं त्यांची अवस्था विचारांच्या पलीकडे असते. त्या वेदना समजूच शकत नाही कोणीच. तो लॉस न भरून निघणारा. यात काय आपण करू शकतो? ठीक आहे, सामाजिक सलोखा म्हणून आपण एक बांधिलकी गावातल्या सर्वांनी मिळून, शहरातल्या काही लोकांनी मिळून आर्थिक मदत होतात. ह्या गोष्टी इथपर्यंत ठीक आहे. पण ह्या गोष्टी होऊ नये यासाठी एक बेबी स्टेप उचलायलाच पाहिजे. प्रथमतः जर मी माझं कुटुंब प्रमुख म्हणून मी जर भूमिका बजावतो किंवा घरातला एक मोठा व्यक्ती मी आहे, तर सर्वांना माझ्याशी बोलता आलं पाहिजे असा माझा स्वभाव आता मी बदलला पाहिजे. माझा जो एक मालकावाला स्वभाव आहे की तुम्ही सगळे नोकर, मी तुमचा मालक, किंवा माझा स्वभावच असा असतो जनरली. वयानुसार, अनुभवानुसार, खूप काही कमवल्यामुळं, घरातले म्हणजे नोकरीमुळं म्हणा किंवा घरातल्या एखादा कोणत्या व्यवसाय खूप वर नेल्यामुळं माझ्यात येणारा तो नकळत येणारा अहंकार, यामुळं घरातले लोक दुखवत आहेत आणि ते माझ्याशी दूर जात आहेत. याच्यावर मी काळजी घेतली पाहिजे. सर्वांना इझी ॲक्सेस असला पाहिजे माझा. मी जर एखाद्या कार्यालयात उच्च पदावर आहे, मी माझ्या व्यवसायात मोठ्या पदावर बसलेलो आहे, तर शेवटचा जो कर्मचारी आहे त्यानेसुद्धा माझ्याशी मनमोकळं बोलण्यासाठी वेळ घेऊन जर आला तर मला त्याच्याशी बोलता आलं पाहिजे. तो माझ्यापेक्षा काही कमी शिकलेला आहे किंवा माझ्या खूप 5-6 लेअर खाली कामाला आहे आणि मी त्याच्याशी तुच्छतेने बोलतो आहे. मी माझ्या माझं पद ह्याचा गैरवापर करून मनुष्य म्हणून त्यासोबत जर वागत नसेल ना, तर अशा काही गोष्टी होण्यासाठी मीही कारणीभूत आहे. हे कारण मी हटवलं पाहिजे. माझ्या वागण्यातून, बोलण्यातून नाही दुखलं पाहिजे कोणाला. आणि तो स्वभाव जेव्हा माझा होईल ना, तेव्हा मला इतरांचे दुःख त्यांच्या बोलण्यातनं, वागण्यातनं कळेल. आणि होऊ शकतो तो एक क्षण असू शकतो की कोणाच्या तरी मदतीला मी कामी येईल, कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी माझे काही शब्द कामी येतील. सर्वजण आपण म्हणतो की घरात आई, वडील, मुलगा, मुलगी, जो पूर्ण परिवार आपापले मोबाईल घेऊन बसलेले असतात. ठीक आहे, मोबाईल काळाची गरज आहे. स्वतःचा मोबाईल मी बाजूला ठेवू शकतो. मी दुसऱ्यांना ज्ञान शिकवायऐवजी घरातला जो वेळ मला अपेक्षित आहे, मला माझ्या परिवारासोबत घालवायचा, त्यांनी माझ्यासोबत गप्पा माराव्या असं जर मला वाटतं आहे, तर मी माझा मोबाईल मी स्वतः बाजूला टाकून शांत बसलं पाहिजे. ते नोटीस करतील की अरे हा आपल्यात येऊन बसला आहे, ह्याच्या हातात मोबाईल नाही, ह्याला काहीतरी बोलायचं आहे. म्हणाल ना माझी मुलगा जे कोणी असेल ते म्हणतील, बाबा तुम्हाला बोलायचं आहे का, पप्पा तुला बोलायचं आहे काही, आणि तो संवाद येईल, चालू होईल. अशी घटना कुणासोबतच घडू नये, पण अशा घटनेची सुरुवात खूप स्लोली आणि खूप लाँग टर्मवर होत असते. ते का अचानक आज मनात आलं आणि उद्या असं काही कृती घडली अशी नाही आहे. संवाद वाढू द्या. आपल्या आजूबाजूच्यांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, असंच मी म्हणेन. चांगलं वागा म्हणणं उपदेशात्मक ठरलं. मी माझ्यात हळूहळू सुधारणा आणतो आहे. सर्वांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आहे. ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कोण काय बोलायचं काय नाही, प्रत्येकावर रागवणं, काहीतरी सुपरिटी कॉम्प्लेक्स, मी अमुक वाचले, मी अमुक कुठेतरी काहीतरी पुस्तक वाचून कोणावर तरी फायर होणं, कामावरच्या किंवा घरच्या लोकांना, काहीतरी कुठली तरी बातमी वाचून कोणाला तरी भाषण, मुलावर मुलीवर भाषण. मला सगळ्यांशी मैत्री भावना वाढवायची आहे आणि त्यातनं ह्या गोष्टी टळण्याची खूप जास्त शक्यता आहे. मी माझ्या वस्तीत राहतो आहे, मी माझ्या गल्लीत राहतो आहे, जिथे कुठे राहतो, कॉलनीत, सोसायटीत, तिथे माझा सर्वांशी सुसंवाद असला पाहिजे. तिथले माझ्यापेक्षा लहान थोर सर्वांना माझ्याशी बोलण्यात कोणतीही हिचकिचाहट नाही वाटली पाहिजे. कम्युनिकेशन वाढणार ना, तर
अशा गोष्टी कमी होणार. लक्ष असू द्या, छान वागूयात सर्वांशी. आणि अशा ज्या दुःखद घटना आहेत आजूबाजूला टळण्यासाठी आपण सर्वजण काही ना काही करूया.